चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवूया विदर्भ स्पेशल मसालेदार पोपटींच्या दाण्यांची भाजी। त्यासाठी एक मोठा चिरलेला कांदा आणि 2 टमाट्यांची पेस्ट आपण तेलामध्ये मंद आचेवर छान परतवून घेऊया। 5 मिनिटांनंतर आपण यात घालतो आहे 2 मोठे चमचे महाराष्ट्रीयन वाटण। ह्या महाराष्ट्रीयन वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, प्लीज चेक करून घ्या। एक 5 मिनिटं हा मसाला छान मंद आचेवर परतल्यानंतर तुम्ही बघू शकता साइडनी छान तेल सुटत चाललंय आणि मसाल्याचा रंगही बदलला आहे। आता आपण यात रोजच्या वापरातले सगळे मसाले घालूयात। हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि चवीपुरती मीठही घालूया आणि सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आपण यात घालतोय। थोडं गरजेनुसार पाणी घालून आपण याला परत 5 मिनिटं छान परतवून घेऊया, तेही मंद आचेवरती। एकदा का मसाला छान परतला गेला की यात आपण घालूया हिरवे कंच पोपटीचे दाणे आणि सोबतच मध्यम आकाराचे 3 ते 4 हिरवे वांगे आपण यात घालतोय। तुम्ही हिरव्या वांग्यांच्या ऐवजी जांभळे वांगे जरी घातलेत तरीही चालणार आहे, चवीला फारसा फरक पडत नाही। आता आपण सगळे जिन्नस आणि मसाले एकत्र करून घेऊया आणि छान 10 मिनिटं वाफेवरती हे मिश्रण आपण शिजवून घेऊ। तुम्ही बघू शकता या स्टेजला वांगे 50% शिजलेले आहेत। आता आपण यात एक मोठा ग्लासभर गरम पाणी घालूयात आणि रस्सा तुम्ही आपल्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट करू शकता, पण खरं तर ही भाजी मसालेदार रस्सेवाली अगदी छान लागते। आता आपण घालतोय चवीसाठी कसुरी मेथी आणि एक मोठा वाटीभर हिरवी कोथिंबीर आपण यात घालतो आहे आणि परत 5 मिनिटं वाफेवरती शिजल्यानंतर भाजी अगदी खायला तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान मसालेदार आणि एकदम वरती सुंदर भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत छान एन्जॉय करू शकता।